हे तर मग आज आपण करणार आहे एका कॉमेडी व्हिडिओवर जी मीच अपलोड केली, पण काय माहिती खूप लोकांनी बघितलीच नाहीये का काय, मला तर नाही माहिती, पण एवढी कॉमेडी आहे ना, तुम्ही बघालच. तर चला स्टार्ट करू. तर मग ही ती व्हिडिओ आहे. मी काश्मीरला गेलेलो, तर मग त्याची व्हिडिओ आहे. पण काय माहिती खूप लोकांनी बघितली नाहीये ती. याच्यात काय काय मस्ती केली म्हणजे जाम बूमर सारखं आहे. बघाल तुम्ही. हम्म. जरा पाठी करतो. त्या त्यावरून मी इंग्लिश व्हॉइस ओव्हर केलंय आणि माझी इंग्लिश बापरे. मला There are आधीच हसायला places येतं. in the world that feels like dream, quiet, calm, अरे untouched by बापरे. time. One such place is hidden in the hearts of Jammu and Kashmir. ओके. This place is called Gulmarg. The air feels clean and still. The Tall air pine feels. trees line the roads like silent guardians. Mountains rise in every direction, covered in snow, standing strong and peaceful. हे गुलमर्गला जातानाच आहे बघा ना, पूर्ण असं In the warmer कसं माहितीये का, months, मध्ये Gulmarg is full of श्रीनगर आहे आणि colors, बाजूला green चारही meadows, दिशेला असे डोंगर stretches आहेत. as far as तर eye can एवढं see. बेस्ट असतं ना, तुम्ही चारही बाजूला बघाल बर्फाचे Wildflower डोंगर आहेत. blooms in every shade, purple, yellow, red. The breeze carries the scent of earth and the sky मला feels व्हॉइस ओव्हर enough ऐकूनच to हसायला touch. येते. But in winter, Gulmarg becomes something even more magical. The world turns white. Every tree, every rooftop, every आणि road, कसं होतं, आम्ही गेलोय ना all तिथे, are wrapped इकडे in 20 soft दिवसापासून स्नोफॉलच नाही silence. झालेलं, तरी एवढं वाईट वाईट And दिसतंय. before anything else, you see the mountains standing tall, calm, पण ते and बोलतात ना silent, हेवन आहे, खरंच हेवन covered आहे. in soft white snow. बेस्ट They look दिसतो. like guardians of valley, watching over everything with a quiet grace. Their peak disappears in the clouds. Their ridges stretch far across the horizon, and in their presence, everything feels smaller, yet somehow more peaceful. And the tourists come from all over the world to ski, snowboard, or simply enjoy the view. And the famous gondola lift carries visitors high up in the हा mountains, म्हणजे where the silence is गुलमर्गची so deep स्पेशालिटी आहे की ते गंडोला आहे you तिकडे. can hear your own म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना, ते tiny wooden houses सोनमर्गला sit पण बघू शकाल. peacefully under thick म्हणजे snow. गुलमर्ग स्किप केला तर मग Smoke rises सोनमर्गला पण खूप gently बर्फ आहे. from the chimneys. पण इकडे गंडोला आहे, तिकडे सोनमर्गला Families नाही आहे gather गंडोला. near heater or a traditional आणि kangris, सोनमर्गला आहे ना, हे small तरी clay तुम्हाला pots वाटतंय खूप filled बर्फ with आहे. hot सोनमर्गला charcoal तर and बापरे, wrapped in wooden मी ती baskets. व्हिडिओ बनवली नाहीये, This पण one बनवली thing, ना the warmth, ह्याच्यापेक्षा the tea, खूप the बेकार. laughter म्हणजे ना, inside, this shows म्हणजे that even in अर्धा freezing पाऊण तासा weather, आधीपासूनच life चालू is झालेलं still बर्फ. warm. हे तरी आम्ही गुलमर्गच्या जवळ गेलो तेव्हा एवढा बर्फ दिसतोय. तिकडे आधीच चालू झालेलं आणि एकदम एवढे जाडे जाडे एकदम असे बर्फांचे लेअर असतात तिकडे. सोनमर्ग बेस्ट आहे बर्फासाठी, गुलमर्ग गंडोलासाठी. आता दिसेल ना ते काय, गंडोला व्ह्यू पण बेस्ट आहे गंडोलाचा. As we begin to move ahead, we pass through the quiet town of Tanmarg. This is the last stop आणि before मिलिटरी Gulmarg, खूप असते तिकडे. a small तिकडे बघाल place ना, with warm peoples. म्हणजे एकदम हे डिवायडर वर आम्ही बघत होतो, असे 5-5 मिनिटाच्या अंतरावर असे उभे होते ते. Here at Gulmarg, ओ माय गॉड. they say it's snowing. ओके.
तो काय म्हणजे मी काय बोललो की म्हणजे तिकडचे लोकल जे होते ना ते बोलले की अरे नाही स्नो होतंय तिकडे गुलमर्गला, कारण की माझं तर मी बघितलंच नव्हतं स्नोफॉल. हे बसलेत सगळे, कोण काय बोलत नाही, गपचूप Then एकदम. comes a very special part of व्लॉगिंग winter, स्किल झिरो. a time known by फक्त व्हिडिओ every काढायचा. Kashmiris, तर a काय बोलत होतो, time हा. called तर Chile Kalan. तिकडचे लोक सगळे It बोलत होते starts की from अरे बर्फ December पडतंय, 21st and कारण की आम्ही lasts पहिल्यांदा 40 बर्फ days. बघणार होतो. This is the coldest आणि आम्ही part of चिले winter. कालांमध्ये गेलेलो, The म्हणजे snow सगळ्यात falls कोल्डेस्ट पिरियड more असतो तो. often, the night become काहीतरी longer 19 and दिवसाचा असतो, darker, पण एवढं and the मायनस, cold म्हणजे becomes गुलमर्गला तर आहे deeper. ना रात्री -29 Places पर्यंत like गेलेलं. मी Srinagar, the स्क्रीनशॉट पण काढलेला. temperature drops to नॉर्मल नाही तर -10 degrees -7 at night. -4 असं होतं. And in Gulmarg and Sonmarg, it can fall below आम्ही आता -25 फक्त and विचार करतो की sometimes बाबा even पडू दे, स्नोफॉल 29. पडू दे, कारण की इकडे 20 दिवसाआधी पडलेला लास्ट, We आणि were आम्ही तर eager, बघितलाच नाही quietly स्नोफॉल कधी. hoping for snowfall. I had never seen snow falling तेव्हा before. इकडे The कल्याणमध्ये mountains were cold ते and गारा still. पडलेल्या, पण तेव्हा मी नव्हतं The वाटतं, trees stood in कुठे silence. दुसरीकडे गेलेलो, There had been म्हणून no ते पण नाही बघता snowfall आलेलं. for म्हणून हे over स्नोफॉल 10 days. But we kept बघा wishing, ना काय सिनरी आहे. watching the sky, searching the Danger. wind for the snow to fall. And then it began. The first snowflake drifted Yeah. down. असे Like छोटे छोटे from दिसत sea, असेल ना, आम्ही like तर पागलच feathers झालो. from the तुला cloud. अरे बापरे. At that moment, it didn't matter how cold it was or थंडी how खूप far होती we आणि came. We were lucky. We were here खरंच लकी होतो, under the first snowfall कारण की after 10 long तुम्ही days. बघाल ना पुढे And for आम्हाला me, स्नोफॉल पण first मिळाला, snow of एकदम my क्लिअर life. स्काय, एकदम ऊनवालं पण Some मिळालं, moments आणि we बिना don't just ऊनचं see बिना them, स्नोफॉलचं पण, म्हणजे we तिन्ही feel them. पॉसिबिलिटीज होते And ते this- मिळाले. एकदम This snowfall लक तर होतं तेव्हा. I will remember forever. नाहीतर मी खूप लोकांना बघितलंय असं, असे जातात स्नो मध्ये, पण सगळं माखलेलं स्नो असतं, खूप जुनं असतं ते. आम्ही गेलेलो एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाला, म्हणजे आताच पडलेलं असं वाला स्नो होतं. आणि स्नो पडल्यावर हे रस्ते वगैरे सगळे बंद होतात, म्हणून मग आम्हाला आधीच सांगितलेलं की स्नो पडायला लागला ना तिकडून निघायचं. मी बोललो अरे आताच पडायला लागला, मग जायचं कधी वरती, आणि मग येणार कधी खाली. हे पूर्ण असे ना, त्याला ब्लॅक स्नो बोलतात, या रस्त्यावर सगळं स्नो पडून जातं, आणि गाड्या ब्रेक मारलं तरी स्नो आहे, सगळं सरकत जातील ना. जाम डेंजरस रोड असतात. काय बेस्ट दिसत. आणि मी असे व्हिडिओ काढून म्हणजे काय बोलणार नाही, फक्त असंच कॅमेरा फिरवतो इकडे तिकडे. तर काय बोलत But then it began to grow. The snowfall becomes stronger. The kind वाढला that snowfall. slowly covers the world in white. The tree begins to hold weight of it. We were smiling, watching the valley change before our eyes, each flake adding to the magic. Each moment feel more like a gift. स्नो आता फुल सगळीकडेच दिसतंय ना जवळ, आता वरती वरती जसं चढत चाललंय तसं. हा, मी ना व्हिडिओ असेच काढत बसलेलो, आणि सोनमर्गचे बघाल ना पूर्ण माझ्या स्टार्ट टू एंड कार मधले सगळे व्ह्यूज आहेत. मी याच्यात पण खूप कट केलंय, नाहीतर माझ्याकडे सगळं एकदम रॉ पडलंय की हे असे असे रस्त्यातून जातोय मस्त. म्हणजे मग ते
एवढं सगळं लक्षात नाही ठेवू शकत ना. व्हिडिओ काढलं की कसं लक्षात राहतं. आता इकडे एवढा बेस्ट दिसत होता ते मी विसरून जाणार नंतर, पण आता व्हिडिओ काढलाय तर मग लक्षात राहतं ते. हे बघा ना. आणि हा, हे डोंगर आहेत ना वेगळ्याच लेवलवर आहेत. म्हणजे आपण म्हणजे इकडे सह्याद्री वगैरेचे आहेत, हायटेड आहेत. यांचे आहेत ना हायटेड वेगळेच आहेत. म्हणजे जागेवरून वरती असे खूप हाईटवर जातात ते. म्हणजे ना व्हिडिओ मध्ये नाही समजणार, पण एवढे हायटेड आहेत ना डोंगर, बापरे. म्हणजे असे स्लोपनी वाढतात वाढतात असं नाही, जागेवरूनच डायरेक्ट एकदम म्हणजे वरती बघायला डायरेक्ट चंद्रापर्यंत नेतील ते डोंगर, एवढं जवळ असतात ते. फुल वाढला स्नो. आणि स्नोफ्लेक्सला मी जवळून घेतलेलं वाटतं व्हिडिओ मध्ये. असे ते बघितलं असाल ना तुम्ही, असे स्टार सारखं वेगळं असतं ते. खरं मध्ये काय बेस्ट ना, खतरनाक दिसतं ते. असं हातावर उडून येतं म्हणजे पडतं ना तेव्हा खतरनाक दिसतं ते. डोळ्यांनी बरोबर दिसतं, कॅमेराने एवढं नाही दिसत. वाढला बापरे, स्नोफॉल वाढला. तुम्ही मी व्हिडिओ किती काढलेत. म्हणजे अजून आम्ही पोहोचतोय तिकडे. अजून तिकडे पोहोचल्यावर वेगळं, आणि मग नंतर गंडोला मध्ये जाणार. तिकडे मग असे फेज असतात. असं गंडोला काय असतं की जेव्हा बर्फ नसतो ना तेव्हा जरा वरती जायला लागतं. आम्हाला तर इकडे स्टार्टिंगलाच बर्फ मिळालेला, पण आता गंडोलाची बुकिंग केलेली ना, तर मग असे फेज असतात. फेज 1 वर असं मिळतं बर्फ. And at last, आम्ही पोहोचलो we इकडे reached Gulmarg. गुलमर्गच्या इकडे. And you फेज can 2 ला see एकदम the समर snow वगैरे is मध्ये जातात लोक, heavier जेव्हा बर्फ and कमी असतो heavier. तेव्हा. The journey ahead is going to be even more beautiful. तेव्हा इकडे पार्किंग But आहे, that आणि मग I इकडून will ते share गंडोलाला with जायचं you असं. in बघा the ना, next सगळं हे फेस 1 पण नाही, त्याच्या बॉटम पार्किंगच्या इकडे तेवढी बर्फ जमले. अरे नेक्स्ट पार्ट चालेल. तर तुम्हाला जर नेक्स्ट पार्ट हवा असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि हा पार्ट आवडला असेल, नाही आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही एवढं इथपर्यंत बघितलंय म्हणजे काहीतरी आवडलं असेल किंवा नाही आवडलं असेल तर ते पण ऍड करा कमेंट्स मध्ये. चालेल, बाय बाय.